ही आहे माझ्या शिवबाची गोष्ट. त्या काळी महाराष्ट्राच्या आकाशावर दुःखाचे काळे ढग दाटले होते. आमची देवळं उद्ध्वस्त केली जात होती, आमची घरं जळत होती आणि आमचे मराठे आपल्याच मातीवर गुलाम बनवले जात होते. आपल्या भूमीवर परक्यांचे राज्य का? मराठ्यांना अन्याय का सहन करावा लागतो? हे भवानी आई, मला असा पुत्र दे जो अन्याय थांबवेल, जो धर्म आणि स्वाभिमान जपेल आणि या भूमीत स्वराज्य उभं करेल. शिवनेरीत बाळ जन्मला, मुलगा झाला जिजा मातेला, जिजा मातेला जिरहाजी, जिजा मातेला जिरहाजी. हा केवळ माझा पुत्र नाही, हा स्वराज्याचा शिल्पकार आहे. याला मी पराक्रमी, न्यायप्रिय आणि धर्मनिष्ठ घडवेन. शिवबा रामासारखा सत्यप्रिय हो, भीमासारखा बलवान हो, कृष्णासारखा बुद्धिमान हो. आऊसाहेब, अन्याय झाला तर काय करायचं? अन्याय सहन करणे हेही पाप आहे. ही भूमी आपल्या लोकांची आहे. स्वराज्य हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे. धर्म, न्याय आणि प्रजा हाच खरा राजाचा आधार आहे. स्त्रियांचा सन्मान आणि दुर्बलांचे रक्षण हाच खरा पराक्रम. राजा तोच जो लोकांसाठी जगतो. आऊसाहेब, मी तुमचं स्वप्न पूर्ण करीन. आज स्वराज्य जन्माला आलं. मी पेरलेलं बीज आज वटवृक्ष बनलं.